गेले 2 दिवस झाले माझं असं अर्धच डोकं दुखते का माहीत नाही कशामुळं ते. पण तरीही कामाला जायचं आहे, तरीही घरातले कामं करायचे आहे, तरीही बाहेरचे कामं करायचे आहे, मुलांसाठी स्वयंपाक करायचा आहे, घरातल्यांसाठी सगळे कामं करायचे आहे, घर क्लीन करायचं आहे. तर तो राहू द्या विषय बाजूला, प्रत्येकाच्या लाईफमध्ये असंच असतं. गवत खूप वाढलं होतं. तर सोमला शाळेत सोडून आले आणि कामावर जाताना किती दिवसानंतर वासरू दिसलं. मला खूप आश्चर्य वाटत होतं. सोलापूरला मला कधी म्हणजे क्वचितच दिसतं आणि पावसामुळे ही छान छान अशी फुलं आली होती. रुचकीचं झाडे आहे इथं आणि लहानपणी असं म्हणत होते रुचकीचं दूध डोळ्यात गेले की माणूस आंधळ होतं. तर हा कामावरचा बाप्पा आहे बरं का. तिथेही कामावर गणपती बाप्पा बसवलेले आहेत. त्यानंतर घरी आले. मग घरी डोकं दुखत असलं तरीही स्वयंपाक करायचा होता. तर चपात्या घेतल्या करायला. तर सगळ्यात आधी घरातलं मोठं काम असतं चपात्या करणं किंवा स्वयंपाक करणं. तर चपात्या केल्या एकीकडं कुकर चढवलं होतं. वांग्याचं भरीत करणार होते. डिटेलमध्ये काय दाखवलं नाही, फक्त वांगे भाजलेले दाखवले तुम्हाला. डाळ भाताचं कुकर लावून घेतलं आणि भरपूर साऱ्या चपात्या कराव्या लागतात मला, कारण आमची जॉईंट फॅमिली आहे. त्यानंतर वांगे घेतले भाजायला. नंतर आठवलं अरे आवळे आलेत झाडाला भरपूर आणि पाऊस येत होता. तरीही माझी उत्सुकता बघा, मी गेली काठी घेऊन आवळे काढायला आणि भरपूर लागले आहेत. आमच्या इथे ना ह्याला हरपर रेवडे असं म्हणतात ह्या छोट्या आवळ्यांना. तर तुमच्या इथं काय म्हणतात नक्कीच सांगा. आणि या काठीनं ना सोहमनं शिकवल्यात मला काढायला. लगेच निघतं, असं टच केले की आवळा बघा असं खालीच पडतो. मी 2-4च आवळे काढले कारण मला बघायचं होतं. खूप वर्षानंतर लागले होते. तर धुवून घेतले स्वच्छ आणि खाऊन बघितले तर छान होते, असे गोडच होते आणि तुरटही होते. त्यानंतर हा कोपरा जो बघतायत ना, हा कोपरा पूर्ण मी क्लीन केलता आज. सोफा वगैरे सरकून आणि काम म्हणताल ना एवढं वाढलं ना, त्याच्यामुळं खूपच वाढलं. आणि त्याच्या मागचं रोज म्हणजे होत नाही रोजच्या रोज, केव्हा तर मला असं एकदाच करावं लागतं. आणि तेवढ्या ह्याच्यामध्ये एवढं गबाळ झालतं ना की माझं डोकं दुखायला लागलं की कधी होणार हे आवरणं. मग मी 5 मिनटं रेस्ट घेतली, कारण मला सोहमला पण शाळेमध्ये आणायला जायचं होतं. ते बेड वगैरे सरकून घेतला आणि फायनली असं सगळी बैठक मी सजवली तिथं बसण्याची. आणि त्यानंतर मग संध्याकाळच्या टायमाला मस्तपैकी बाप्पांचं दर्शन घ्यायला गेलो होतो आम्ही. सोलापूरमध्ये फेमस आहेत आजोबा गणपती, यांचं दर्शन घेण्याकरता गेलो होतो. येताना असं छान असे ज्यूस घेतले, 3 प्रकारचे ज्यूस पिले. आणि इथं आता आमचं चालू होतं की सोमचे पप्पा दिसतच नव्हते, पण ते गेलते आमच्यासाठी ना सँडविच आणायला. तर मग आम्हीही तिथंच गेलो होतो आणि हे भैयानी मस्त असं झणझणीत सँडविच करून दिलं. तर एकच सँडविच घेतलं तिघांमध्ये, कारण खूप मोठं होता. कारण घरी गेल्यावर खिचडी लावून आलती ना मी, तर खिचडी खायची होती. चला बाय.